हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, नवीन वॅकन्सी जी असणार आहे किंवा नवीन जाहिरात जी फार्मासिस्ट वॅकन्सी जी आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. ही ऑफिशियल साईट आहे कुठली, वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर जे काही अपकमिंग महाराष्ट्रामध्ये DHSC आरोग्य विभागामध्ये फार्मसीची अपकमिंग वॅकन्सी असणार आहे, तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आरडी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच घेण्यात येते. या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपली फार्मा कोव्हिजिलन्सची 1 फेब्रुवारी पासून बॅच आहे. तर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचंय अशा स्टुडंटने पण या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचंय. 1 फेब पासून ती बॅच चालू होणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या आता मेन मुद्द्याकडे वळू. इथे तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साईट आहे वसई विरार शहर महानगरपालिका. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्या काही वॅकन्सी सांगितल्या जातात, जे नोटिफिकेशन दाखवले जातात, सर्व ऑफिशियल साईट दाखवूनच दाखवले जातात. तर याच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये आपण जाणार आहेत आणि तिथून मित्रांनो जे वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे ते डाउनलोड करून मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता वसई विरार शहर महानगरपालिका. आणि याच्यामध्ये मित्रांनो जे काही इम्पॉर्टंट डेट आहेत ते डेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. इथे तुम्ही बघू शकता औषध निर्माता या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो स्टार्ट डेट जी असणार आहे, ज्या दिवसापासून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, तर ती डेट असणार आहे मित्रांनो 2 फेब्रुवारी 2026. आणि मित्रांनो लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन ती पण लवकरच आहे, 4च दिवसाचा वेळ तुम्हाला भेटणार आहे. तर याच्यामध्ये असणार आहे 6 फेब्रुवारी 2026. याच्या आधी तुम्हाला या फार्मासिस्ट पदासाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुमचं ऍप्लिकेशन 6 फेब्रुवारीच्या आधी जमा झालं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण बघू की या वॅकन्सी मध्ये फार्मासिस्टच्या पोस्ट किती असणार आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो अदर पण पोस्ट आहेत, पण आपल्या युट्यूब चॅनलवरती फक्त आपण फार्मासिस्ट औषध निर्माता ज्या पोस्ट येतात ते डिस्कस करतो. तर इथे 3 आणि 4 नंबरला मित्रांनो तुम्ही बघू शकता औषध निर्माता. एक असणार आहे NUHM च्या अंडर आणि दुसरी पोस्ट असणार आहे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमच्या अंडर. तर याच्यामध्ये जे NUHM च्या अंडर आहे ती वॅकन्सी असणार आहे EWS साठी 1 आणि क्षयरोग मध्ये जे वॅकन्सी असणार आहे ती ओपन साठी असणार आहे 1. तर अशा या नोटिफिकेशन मध्ये फार्मसीच्या 2 वॅकन्सीज असतील. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचे तर कोणते कोणते स्टुडंट इलिजिबल असणार. तर मित्रांनो, तुमचं इथे जर डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल, त्याचबरोबर डिग्री इन फार्मसी झालेला असेल आणि मित्रांनो सोबतच तुमचं महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं जे फार्मसीचं रजिस्ट्रेशन असतं ते कंप्लीट असेल तर मित्रांनो तुम्ही या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करू शकता. याच्यामध्ये एज क्रायटेरिया जर बघितला तर ओपन साठी जो एज क्रायटेरिया आहे 38 आहे आणि जे कॅटेगरी वाईज आहेत त्यांचं 43 एज क्रायटेरिया. आणि याच्यामध्ये सॅलरी मित्रांनो NUHM ची जी वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये 20,800 सॅलरी आहे आणि जे क्षयरोग दूरीकरण मधली वॅकन्सी फार्मासिस्टची असणार आहे त्याच्यामध्ये 17,000 सॅलरी आहे. तर मित्रांनो, आता ही तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया झाला, वॅकन्सी बद्दलची इन्फॉर्मेशन झाली. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सर मला अप्लाय करायचंय पण मी ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करणार, मला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय. तर मित्रांनो, ही जे PDF आहे तुम्हाला आपल्या आरडी फार्माच्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF भेटणार आहे. याची प्रिंट घ्यायची तेच म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो जी काही डिटेल दिलेली आहे ही डिटेल तुमची सगळी व्यवस्थित फिल करा. आणि मित्रांनो, या फॉर्म सोबत तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जेवढे पण डॉक्युमेंट असतात ते सर्व कॉपी म्हणजे झेरॉक्स घ्या आणि ती कॉपी तुम्ही सेल्फ अटेस्टेड करून या फॉर्म सोबत जोडा. आणि मित्रांनो, हा जो वसई विरार महानगरपालिकेचा ऍड्रेस या नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे, या ऍड्रेस वरती बाय हँड म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही जाऊन सबमिट करू शकता किंवा टपाल कोरियरने मित्रांनो तुमचं ऍप्लिकेशन
या ऍड्रेसवरती पाठवू शकता. म्हणजे तुम्हाला वाटलं अप्लाय करायचंय तर मित्रांनो तुम्ही सिम्पली तुमचं हे प्रिंट घ्या ऍप्लिकेशनची, त्याच्यामध्ये डिटेल ऍड करा, त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे तुमचे सर्व डॉक्युमेंट अटॅच करा आणि त्यानंतर मित्रांनो बाय हँड किंवा कोरिअरने या ऍड्रेसवरती तुमचं फॉर्म पाठवायचंय. एवढं झालं तुमचं काम संपणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जर सिलेक्शन जे होणार आहे, तुम्हाला जे फायनल इयरला मार्क असतील किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि वसई विरार महानगरपालिकेच्या साईट वरती त्याची अपडेट तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो DHS साठी तुम्हाला चांगली तयारी करायची असेल, प्रॉपर एकदम 100% लागण्यासारखी सिलेक्शनची तयारी करायची असेल तर RD फार्माच्या बॅचला नक्की जॉईन करा. आणि त्याचबरोबर PV ची बॅच जॉईन करायची असेल तरी पण मित्रांनो जे डिस्क्रिप्शन मध्ये आपला मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज नक्की करा. थँक्यू ऑल.